गणेशोत्सव म्हणजे मंगलमय आणि चैतन्यदायी असं वातावरण. घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर महिला वर्गांची लगबग आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ज्येष्ठा गौरीचं आगमन होणार म्हटल्यावर महिला वर्गाची तर अधिकच लगबग सुरू होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच महिलांच्या आवडीचा असा हा गौरीचा सण. माहेरवाशिणी गौरीच्या सणाला झिम्मा फुगडीचा फेर धरताना पाहायला मिळतात. परंतु कोल्हापुरात गौरीचं आगमन होण्याच्या आधीच विद्यार्थिनींनी झिम्मा फुगडीचा फेर धरल्याचं पाहायला मिळालं. रविवारी गौरी आगमन होणार असून शनिवारी कागल तालुक्यातील बोरवडे विद्यालयात विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांनी गौरीची पारंपरिक गाणी म्हणत या सणाचा आनंद लुटला. यावेळी काटवट कणा, झिम्मा फुगडी, घोडा आणि सूप नाचवणे, घागर घुमवणे, पिंगा यासह विविध पारंपरिक खेळ विद्यार्थिनींनी सादर करत गौरी गीताच्या नृत्याचा आनंद लुटला. विद्यार्थिनी ते शिक्षिका या सर्वांनी या खेळात उत्साहानं सहभाग घेतला होता. बोरवडे विद्यालय बोरवडे आज आपल्या संकुलामध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे आणि या निमित्तानं आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान केलेली आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाला 4 चांद लागलेले आहेत. आणि खरं तर या कार्यक्रमामध्ये किंवा या मंगळागौर जे कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आमच्या शिक्षिका देखील याच्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. सगळ्यांनी विविध खेळ, पारंपरिक खेळ खेळले आणि आम्हाला ते आवडले देखील. आणि त्यानिमित्तानं आम्ही काटवट कणा, त्याचबरोबर फुगडी, सूप नाचवणं, झिम्मा फुगडी असे सारेच खेळ आम्ही इथं खेळलो आणि आम्हाला खूप आनंद वाटला. रोजच्या या कामामधून थोडासा विरंगुळा आम्हाला घेता आला आणि खूपच छान वाटला आजचा दिवस. सगळ्या मुली आम्हामध्ये समरस झालेल्या होत्या, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. गणेशोत्सवात ग्रामीण भागात अधिक महत्त्व असतं ते गौरी आगमनाचं. यावेळी खेळ खेळताना भान हरपून पारंपरिक गीते महिला सादर करतात. असंच काहीसं दृश्य बोरवडे विद्यालयात गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला पाहायला मिळालं. यावेळी विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांनी पारंपरिक गाणी व नृत्य सादर करत गौरीच्या खेळाचा आनंद लुटत मराठमोळी संस्कृतीही जपली. लोकमत.com साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य रमेश वारके यांच्यासह मी दुर्वा दळवी.